नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे महिलांचा पराक्रम गाजवणारा संगमनेरचा हनुमान जन्मोत्सव। आपण आलो आहोत संगमनेर मधील चंद्रशेखर चौकातील मोठे मारुती मंदिरामध्ये। जवळपास 150 वर्षापासून इथून हनुमानांचा रथ निघतो। 1927 साली इंग्रजांनी या उत्सवावर बंदी घातली, पण 1929 साली जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळीच मंदिराच्या साईडने हजारो महिला आल्या आणि इंग्रज सरकारवर तुटून पडल्या आणि रथाचा ताबा घेत रथ खेचू लागले। संगमनेरचे पोलीस इन्स्पेक्टर स्वतः भगवा झेंडा हातात घेऊन रथावर लावतात। मंडळी, आजही या उत्सवात सर्वात पहिले रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। लहान मुलींपासून तर वयस्कर आजींपर्यंत रथ ओढण्याचा आनंद सर्व महिला घेतात। या उत्सवाचा इतिहास एवढा सुंदर आहे, इतर ठिकाणी महिलांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही, पण या ठिकाणी रथ ओढण्याचा पहिला मान हा महिलांचा असतो। संगमनेर मधील RSSचे स्वयंसेवक वर्षानुवर्ष मारुतीरायासमोर आपली वेत्र चर्माची कला सादर करतात। ही ऐतिहासिक मिरवणूक पाहण्यासाठी संगमनेर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून महिला येतात। त्यामुळे मोठ्या उत्साहाने संगमनेरमध्ये हनुमान जयंती हा उत्सव साजरा केला जातो। तुम्ही असा ऐतिहासिक हनुमान जन्मोत्सव कधी बघितला नसेल तर एकदा संगमनेरला हनुमान जयंतीला यायला विसरू नका। धन्यवाद।